माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप सध्या केले जात आहेत ते अर्थातच वक्फ बोर्डाच्या जागेसंदर्भात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीवरती गुन्हा दाखल आहे आणि त्याच अटकेची टांगती तलवार असल्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला अशा पद्धतीचे आरोप संजय राऊतांसह विरोधकांकडून केले जात आहे। ज्या जागेचा वाद सुरू आहे ती हीच जागा पुण्यातल्या रविवार पेठेत असणारे ही जागा आहे ज्या जागेवर सध्या बांधकाम सुरू आहे। उत्कर्ष असोसिएटने 2010 मध्ये या जागेची खरेदी गुरुचरण सिंग यांच्याकडून केली होती आणि त्यानंतर 2021 मध्ये या जागेवरती हे बांधकाम सुरू करण्यात आलं होतं। उत्कर्ष असोसिएटमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी त्यासोबत मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेळगे यांच्या पत्नी असे एकूण 5 लोक आहेत। या 5 लोकांनी एकत्र येऊन या जागेची खरेदी केली होती। त्यावेळी या जागेसंदर्भात स्थानिक एका मुस्लिम व्यक्तीने वक्फ बोर्डाकडे तक्रार केली होती। ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा देखील केला गेला होता। मधल्या काळात न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर पुणे महानगरपालिका आयुक्तांनी देखील या कामाला स्थगिती दिली होती। जे बांधकाम सुरू होतं त्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली होती। मात्र उत्कर्ष असोसिएटकडून पुन्हा एकदा कोर्टात गेल्यानंतर पुन्हा ती स्थगिती उठवण्यात आलेली आहे। मात्र एकूण जो काही आरोप केला जात आहे की जेव्हा स्पष्टीकरण दिलं जात आहे यामागे राजकारण असल्याचं एकूण रवींद्र धंगेकर असू दे किंवा बाळा शेळगे असू दे यांच्याकडून सांगितलं जात आहे। भाजपच्याच काही स्थानिक लोकांकडून आम्हाला त्रास दिला जात असल्याचं सुद्धा रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने भाजपच्या काही लोकांनी वक्फ बोर्डाला अर्ज करायला लावला। स्थानिक मुस्लिम लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीचा अर्ज करायला लावला असं देखील रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या जागेच्या वादातूनच त्यांनी पक्षप्रवेश केला असं विरोधकांकडून जो आरोप केला जात आहे आणि त्यामुळे या संपूर्ण वक्फ बोर्डाच्या जागेसंदर्भात आता रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।